करण्यासाठी एखादं समांतर मतपत्रिका पूर्वी असायची टेबलावरती, ही मतपत्रिका असते, हे आपलं नाव असतं उमेदवाराचं. आता EVM आहे म्हणून मशीन एखादी उभी करतात तिथे त्या टेबलावर, आणि निवडणूक आयोगानं मतदारांना मार्गदर्शन करण्यासंदर्भात हे काही करू नये अशा कोणत्याही गाईडलाईन नसताना इकडले काही लोक या कोणते भारतीय जनता पक्षाचे वगैरे हे पोलिसांवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर दादागिरी करून आमच्या शिवसैनिकांना त्यांनी अटक केली आणि घेऊन गेले. पैसे वाटप करताना आम्ही तक्रार केली तेव्हा पैसे वाटप करणाऱ्यांना अटक झाली नाही. किंबहुना पैसे वाटप करताना संरक्षण मिळावं म्हणून गृहमंत्री मुलुंडला आले आणि उमेदवाराच्या त्यांच्या कार्यालयात बसले आणि पोलिसांवर दबाव आणून शिवसैनिकांना अटक करायला लावली. याच्यातच पोलीस आणि निवडणूक आयोग कसा पक्षपातीपणा करताय स्पष्ट होतं. पण 4 जून नंतर त्यांना कळेल तुमचा दबाव, तुमच्या पैशाचं वाटप झुगारून महाराष्ट्रातल्या मतदारांनी मतदान केलेलं आहे. आजी मराठी पूर्ण 100%. कारण का पहिलं जेव्हा मुलुंडला जी घटना घडली देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर 5 अशा कार्यकर्त्यांना अटक केली जे संजय पाटील राज्याचे गृहमंत्री बेकायदेशीरपणे पैसे वाटप करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी मुलुंडला येतात आणि आंदोलन करणाऱ्या किंवा हे सर्व कारस्थान उघड करणाऱ्या शिवसैनिकांना अटकेचे आदेश देतात. म्हणजे सर्व जाणून बुजूनच होतं आहे. तुम्हाला जिंकण्याची अजिबात खात्री नाही, मतदार आणि जनता तुमच्याबरोबर नाही, या भीतीपोटी तुम्ही आमच्या लोकांना अटक करताय. मोठमोठे नेते राज ठाकरे आले होते, नारायण राणे आले होते. याचा अर्थ ईशान्य मुंबईची देखील रोड शो केला होता या मतदारसंघात. एका बाजूला मुर्दे पडले आहेत, निरपराध लोक मरण पावलेत आणि त्यांच्यासमोर देशाचे नेते, भाजपचे कार्यवाहक प्रधानमंत्री रोड शो करतात. हे किती असंवेदनशील आहे. ईशान्य मुंबईमध्ये तुम्ही जी नावं घेतली, श्रीमान राज ठाकरे असतील, नारायण राणे असतील, सगळे आले. तुम्हाला रस्त्यावरती उतरवलं आहे ना आम्ही, घाम गाळत आहे. राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षासाठी इतकी मेहनत केली असती तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते. पण शेवटी मी म्हटलं नाही की अनेक भारतीय जनता पक्षाने अनेकांना भाड्याने घेतलेलं आहे, हायर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं. असं काय महान दिवे लावलेत मोदी आणि शहांनी? ज्या मोदी आणि शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका असे आपण सांगत होतात, त्यांच्या पखाल्या वाहताना आम्ही तुम्हाला पाहिलं, आम्हाला वाईट वाटलं. राऊत साहेब, शिवसेनेच्या एकूण वाटचालीत म्हणजे स्थापनेपासूनच्या वाटचालीत पहिल्यांदा असं असेल की शिवसेनेचे पक्षप्रमुख किंवा शिवसेना या पक्षाचे प्रमुख हे पहिल्यांदा हाताच्या पंजाला आपलं मतदान करतील. हा एक प्रकार एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला मोठ्या कालावधीनंतर राज ठाकरे हे धनुष्यबाणाला मतदान करतील. तो डुप्लिकेट धनुष्यबाण आहे, तो शिवसेनेचा नाही, तो बाळासाहेब ठाकरेंचा नाही, चोरलेला आहे. चोरीच्या मालावर ते हक्क सांगतायत. राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेत आहेत. कळलं का? ते नकली ओठ आहेत. हे धनुष्यबाणच आहे ना, नकली आहेत, मेणाचं आहे ते, धनुष्यबाण नाही आहे. पण त्यांना सवय आहे. आम्ही पंजावर मतदान करतोय, पण हा जो पंजा हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आहे. ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान दिलेलं आहे आणि ज्या कमळाबाईला आम्ही 25 वर्ष मतदान केलं, त्या कमळाबाईने देशाची कशी वाट लावलेली आहे, महाराष्ट्र कसं लुटला, त्याच्यामुळे आम्हाला महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन देश आणि संविधान वाचवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. निशाणी कोणती हा प्रश्न नसून लढाई देश आणि संविधान वाचवण्याची आहे. आणि उद्धव ठाकरे पंजाला मतदान करतायत, तसे काँग्रेसचे अनेक नेते या महाराष्ट्रामध्ये मशालीवर, तुतारीवर मतदान करताना तुम्ही पाहाल. भाजप नेत्यांचं आता तुमच्या याच्यावर उत्तर आले की
पराभवाच्या भीतीनं आता असे आरोप केले जातात अटक किंवा आम्हाला पराभवाची अजिबात भीती नाही. त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सांगतो, माफ करा, तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आम्हाला पराभवाची भीती नाही. महाविकास आघाडी महाराष्ट्रात 35पेक्षा जास्त जागा जिंकताना तुम्ही पाहाल. ज्यांना पराभवाची भीती वाटते ते यंत्रणेचा दुरुपयोग करतात आणि पैशाचं वाटप करतात. आमच्याकडे पैसेच नाही. मुख्यमंत्री तेच म्हणतात की पराभव दिसू लागल्यामुळे रडीचा डाव सुरू झाला. रडीचा डाव जर कुठला असेल तर शिवसेनेचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आणि पक्ष चोरणं हा सगळ्यात मोठा रडीचा डाव आहे. आणि जे रडीच्या डावावर बसले आहेत, बरं का, जे रडीच्या डावावर बसून राजकारण करतायत भाजपचे गुलाम बनून, त्यांनी अशी भाषा करू नये. राऊतसाहेब, आज भाजपच्या ज्या जाहिराती आलेल्या आहेत, शेकडो रामाचे बॅनर्स काल दुपारपासून शेकडो रामाचे बॅनर्स दिसायला लागलेत घाटकोपऱ्यात. पराभवाच्या भीतीनंच त्यांनी रामाला मैदानात उतरवलं. रावण सुद्धा हिंदुत्ववादीच होता. राम हिंदुत्ववादी होता, तसा रावण हिंदुत्ववादी होता. आणि रावणानं सुद्धा त्याच्या विरोधकांना तुरुंगात टाकलं होतं. रावणानं देवांना बंदिवान केलं होतं. तरीही त्या रावणाचा पराभव झाला आणि म्हणूनच राम मैदानात उतरला आहे समोरच्या रावणाचा पराभव करण्यासाठी. कळलं? आता रावण कोण कंस कोण हे सांगायची गरज नाही. राऊतसाहेब, आज भाजपने ज्या जाहिराती दिल्या आहेत त्यांनी मतदारांना असं आवाहन केलेलं आहे की आधी मतदान आणि नंतर चहापान. पाकिटं चहापानाची तयार ठेवलेत म्हणून त्यांनी सांगितलं. मतदान करून या आणि ते जे त्यांचं पाकिट मॅनेजमेंट आहे चहापानासाठी, पाकिट मॅनेजमेंट ते तयार आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये 25 कोटी किमान आणि 100 कोटी हे त्यांचं बजेट आहे चहापानासाठी. जे जाहिरात दिली आहे ना चहापान, हां, ते फार असं मोठं चहापान आहे त्यांचं. मग आपण काय आव्हान करा? मला असं वाटतं लोकशाही वाचवण्यासाठी या देशाची जनता अशा कोणत्याही आमिषाला, चहापानाला, जेवणाला, डिनरला, दारूपानाला, आमिषाला अजिबात बळी पडणार नाही. शेवटी राष्ट्र महत्त्वाचं आहे, नेशन फर्स्ट. आणि या देशाची जनता देशाला मतदान करते, बरं का, व्यापाऱ्यांना नाही. राऊतसाहेब, पण एक दिसलं आहे की महायुतीत राज ठाकरेंचा सहभाग झाल्यानंतर भाजपचे अनेक नेते हे शिवतीर्थेवर त्यांना भेटण्यासाठी येतात. त्यात उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत. काल विनोद तावडे यांनीही त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि भेटू त्यांना. त्यांच्याशी गप्पा मारल्या. राज ठाकरेंना अशा भेटीगाठीमध्ये ते छंद पहिल्यापासून जडलेले आहेत. त्याच्यामुळे कोण कोणाला भेटत आहे किंवा कोण कोणाकडे चहापानाला जात आहे ह्याच्यावर कसली चर्चा करत आहे. या निमित्तानं महत्त्व मिळतं आहे नेत्यांना त्यांच्या, तर मिळू द्या. आमच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्यांनी महाराष्ट्र लुटला, त्या पक्षाचे हे नेते आहेत. याची इतिहासात नोंद राहील. लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या इतिहासात, संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही, असणार नाही. सर, वैयक्तिक टीका तुमच्यावर मोहित कंबोज यांनी आता केली. करू द्या. म्हणतात की मानसिक स्थिती दिसल्यामुळे तुम्ही काही करताय. वैयक्तिक टीका आहे. मी कोणावरही टीका करत नाही, केली नाही. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो. ज्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे देशाच्या राजकारणात, नरेंद्र मोदींसारखं, ते वैयक्तिक टीका करतात. नरेंद्र मोदी यांचे सर्वात जास्त दौरे हे महाराष्ट्रात झाले. त्यांना महाराष्ट्रात महाराष्ट्राचीच भीती वाटते. महाराष्ट्र, बिहार, पंजाब, कर्नाटक ही 3 राज्य नरेंद्र मोदींना सत्तेवरून खाली खेचतील. सर, आपकी आप पार्टी बताइए. के 3 कार्यकर्ताओं को डिटेन किया गया है. एक डमी की तरह वो चीजें बता रहे थे और ये पुलिस का कहना है कि 100 मीटर के अंदर थे और आप लोगों का कहना है कि 100 मीटर के बाहर थे. क्या कहना 100 मीटर के अंदर या बाहर का सवाल नहीं है. चुनाव आयोग के गाइडलाइंस में ये नहीं लिखा है कि मतदार जो होता है, मतदाता, उनको गाइड करे या ना करे. पहले बैलेट पेपर पर हम बताते थे इस प्रकार का बैलेट पेपर है, आपको इस प्रकार से मतदान करना है. अब बैलेट पेपर नहीं है, अब ईवीएम है. तो एक ईवीएम हर बूथ पर छोटा छोटा लगाकर लोगों को हम गाइड करते हैं. अगर किसी ने किया होगा, पैसा बांट रहे बीजेपी के लोग इस एरिया में, पूरे देश में, पूरे महाराष्ट्र में, हाँ, उसके ऊपर चुनाव आयोग की कार्रवाई नहीं है ना. जहाँ पैसा बांट रहे थे मुलुंड में, वो पकड़ा दिया शिवसैनिकों ने. तो वहाँ उनको बचाने के लिए चोरों को राज्य के गृहमंत्री आते हैं, उसका ऊपर चुनाव आयोग का ध्यान नहीं है. लेकिन मतदाताओं को कोई मार्गदर्शन करता है, उसको पकड़कर लेके जाता है. ये यंत्रणा का दुरुपयोग है. कल अखिलेश यादव जी ने एक ट्वीट किया, एक वीडियो ट्वीट किया
उसमें बीजेपी का एक कार्यकर्ता 7 बार 8 बार मैंने कैसे होल्ड किया कमल को ये बता रहा है, उसके ऊपर एक्शन नहीं। मैंने नासिक में मुख्यमंत्री के हेलीकॉप्टर से पैसों से भरी हुई बैग 19 बैग्स कैसे उतर रहे हैं और पुलिस लेके जा रही है, ये दिखाया। उसके ऊपर कोई एक्शन नहीं है। हाँ, लेकिन कार्यकर्ता जो मतदाताओं को कोई गाइड करता है उनको पकड़कर लेके जा रहे हैं महाराष्ट्र में, ये हालत है। थैंक यू। तो सर, एक पहली बार उद्धव ठाकरे हाथ के पंजे पे वोट कर रहे हैं और राज ठाकरे शिवसेना का जो धनुष्बाण है उस पर ये राज ठाकरे की राजनीति ये डुप्लीकेट है, इसलिए वो डुप्लीकेट धनुष्यबाण को वोट करेंगे। वो शिवसेना नकली है, डुप्लीकेट है। उद्धव ठाकरे तो उद्धव ठाकरे जी अगर पंजा को करते हैं तो कांग्रेस वाले भी बहुत जगह पे मशाल पर करेंगे, तुतारी पर करेंगे ना। ये महाविकास आघाड़ी है। इतने सालों से हमने यहाँ इस एरिया में कमल के ऊपर वोटिंग किया है, अब इस बार शिवसेना को मशाल को कर रहे हैं। होता है या इंडिया आघाडी और गठबंधन में ऐसा होता है। चलिए, थँक यू। गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।